मंडळी नमस्कार. खिलार शेतकरी शान परिवारामधून बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून सिद्धापूर खाणीवर भर दिला होता, हे सर्वांना माहिती आहे. त्यानंतर सिद्धापूर खाणीत भर का दिला हे सर्वांना आता अलीकडे माहीत झाले. मात्र सिद्धापूर खाणीमध्ये भर देताना, सिद्धापूर खाणीत काम करत असताना प्रथम मला जे शोधायचं होतं, मला जो अभ्यास करायचा होता, तर त्या ठिकाणी थांबून मी अभ्यास केलेला आहे. आणि मुळात आजोबापासून पंजोबापासून, बैलांच्या आजोबापासून पंजोबापासून मी त्या भागात त्या गावी राहायला असल्यामुळं मला अभ्यास करायला खूप सोपं झालेलं आहे आणि सर्वे करायला सुद्धा खूप सोपं झालेलं आहे. त्यामुळं मी आज त्या गोष्टीला वेग दिलेला आहे आणि त्या गोष्टीसोबत मी एकनिष्ठ राहिलेलो आहे. आणि त्यावेळेला ते काम करत असताना ज्या लोकांना ते काम आवडत नव्हतं, काही लोक म्हणायची सिद्धापूर खाणीचं काम करायला सोडा, इतर खाणी नाहीत का? मात्र सिद्धापूर खाणीतला इतर खाणीचा संबंध होता, त्यासुद्धा ज्या ज्या खाणीचा संबंध होता त्या खाणीच्या घरापर्यंत पोचून मी त्या गोष्टी जगापर्यंत, त्या जिवंत व्यक्ती असो नाहीतर त्या व्यक्ती नसो, तिथंपर्यंत जाऊन प्रवास करून त्या गोष्टी जगापुढे मांडायचा प्रयत्न केलेला आहे. तर खिलार शेतकरी शान परिवारकडून जेवढं कष्ट झाले, जेवढं काम केले आणि जेवढं वेळ दिलाय, खर्च केलाय, तर मंडळी त्यावेळेला लोकांना वाटत होतं की आवडत नव्हतं, वेगळं वाटत होतं, नकार देत होते, विरोध होते. ते अजूनही आज विरोधात आहेत. मात्र आज सिद्धापूर या नावाचा, सिद्धापूर या खाणीचा नावाचा वापर करून घेत आहेत. मात्र त्यातला अभ्यास हा झिरो आहे बऱ्याच लोकांना, बऱ्याच खिलारप्रेमींना. फक्त सिद्धापूर आहे ना, ते सिद्धापूर आपण वापरून घ्यायचं. तिथं बॅनर लागला ना, मग आपण सिद्धापूर घ्यायचं. तिथं व्हिडिओ सिद्धापूरचे झाले ना, मग सिद्धापूर वापरून घ्यायचं. ते खिलार शेतकरी शान सिद्धापूर म्हणून जास्त काळ भर दिलाय ना, मग आपण सिद्धापूर वापरायचं. तर मंडळी लक्षात ठेवा, सिद्धापूर म्हणजे असं तसं नाही. सिद्धापूर म्हणजे आखीव रेखीव कोरीव काटाळ फुल चित्रा कोसा बारकावा हे गुणधर्म एकत्रित असणं आणि ते आपल्याला समजणं म्हणजे दोघांचाही जातीवंतपणाचा गुणधर्म आहे. आणि आज सिद्धापूर खान वापरून घेण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी जातीनं स्वतः कष्ट करावं लागते, वेळ द्यावा लागतो, खर्च करावा लागतो, तिथंपर्यंत पोचावं लागतं. आणि सगळ्यात अगोदर म्हणजे गुरु करून घ्यावं लागतो. गुरुशिवाय पर्याय नाही. माझ्या आयुष्यात माझा जन्मदाता गुरु असल्यामुळं मला इतर समाजातला गुरु करायची वेळ आली नाही. आणि तुमच्या आयुष्यात तुमचा जर घरातला जन्मदाता गुरु असेल तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर समाजातील अनेक गुरु करत बसलात तर चालू कामाला किंवा तुमच्या नैसर्गिक गोष्टीला शेवट किंवा टिकाऊपणा राहणार नाही. धन्यवाद.